कोल्हापुरातील लक्षतीर्थ वसाहत इथल्या एका केटरिंग गोडाऊनला आज अचानक आग लागली। या भीषण आगीत या केटरिंग गोडाऊनमधील साहित्य जळून खाक झाल्यानं सुमारे 15 लाख रुपयांचे नुकसान झाले। कोल्हापूर महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून ही आग विझवली। कोल्हापुरातील लक्षतीर्थ वसाहत इथं नजीर हुसेन तहसीलदार राहतात। त्यांचं याच परिसरातील गुंजुटे कॉलनीत केटरिंग साहित्याचं दुमजली गोडाऊन आहे। आज दुपारी या केटरिंग गोडाऊनला भीषण आग लागली। या गोडाऊनमध्ये खुर्च्या, टेबल, पडदे, जेवणाची भांडी यासह अन्य केटरिंग आणि डेकोरेशनचं साहित्य ठेवण्यात आलं होतं। काही वेळातच आगीनं रौद्र रूप धारण केल्यानं या संपूर्ण परिसरात धुराचे लोट उठले होते। काही नागरिकांनी याबाबतची माहिती कोल्हापूर महापालिकेच्या अग्निशमन दलाला कळवली। त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली। त्यांनी 3 बंबांच्या सहाय्याने ही आग शर्थीचे प्रयत्न करून विझवली। अचानक सुरू झालेला पाऊस आणि पसरलेल्या धुरामुळे आग विझवण्यात अडथळे येत होते। मात्र अग्निशमन दलाच्या जवानांनी तसंच स्थानिक नागरिकांनी मोठ्या प्रयत्नाने ही आग आटोक्यात आणली। या आगीमुळे या गोडाऊनमधील साहित्य जळून खाक झाल्यानं यात सुमारे 15 लाख रुपयांचे नुकसान झाले। शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज यावेळी नागरिकांतून व्यक्त होत होता। यावेळी घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती।